नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। त्रिपुरारी पौर्णिमा 15 नोव्हेंबर शुक्रवार 2024 ला आहे। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच भगवान शिव यांनी त्रिपुरासुरांचा वध केला म्हणून त्यांना त्रिपुरारी असे आपण ओळखतो। तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात येते। कार्तिकी पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला, तेव्हापासून देव दिवाळी साजरी केली जाते। अशी ही त्रिपुरासुराची कथा। त्रिपुरासूर म्हणजे तारकासुराचे 3 पुत्र। त्या 3 पुत्रांचे नाव असे की तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली। तारकासुराच्या वधानंतर देवांचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याच्या या 3 पुत्रांनी ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या केली। ब्रह्मदेवांकडून त्यांनी वरदान मागून घेतले। ते वरदान असे होते की त्या तिघांचे वेगवेगळे 3 त्रिपुर असावेत आणि ते 3 त्रिपुर वेगवेगळ्या ठिकाणी असावेत। ते 3 त्रिपुर जर एका सरळ रेषेत येतील तेव्हाच एका बाणामध्ये ते 3 त्रिपुर जो कोणी नष्ट करेल तेव्हाच या तिघांचा वध होऊ शकेल, असे त्यांनी वरदान मागितले। ब्रह्मदेवांनी त्यांना हे वरदान दिले। हे वरदान मिळाल्यानंतर त्यांना अमर झाल्यासारखे वाटू लागले। त्यामुळे ते 3ही असुर सर्वांना त्रास देऊ लागले। 3ही लोक त्रस्त झाले व त्यांचा वध करणे खूप आवश्यक ठरले। त्यामुळे सर्व देव भगवान शंकरांकडे गेले आणि या त्रिपुरासुराच्या वधाबाबत काहीतरी करावे असे विनवणी केली। भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध करण्यासाठी जेव्हा ते त्रिपुर एकत्र आले तेव्हा पिनाक धनुष्यामध्ये एकाच बाणामध्ये ते 3 त्रिपुर त्यांनी नष्ट केले व या त्रिपुरासुरांचा वध केला। हा त्रिपुरासुरांचा ज्या दिवशी वध केला तीच म्हणजे ही त्रिपुरारी पौर्णिमा व भगवान शिवांना त्रिपुरारी म्हणून ओळखले जाऊ लागले। म्हणून याच दिवशी त्रिपुरवात जाळली जाते, भगवान शिवांची पूजा केली जाते। त्रिपुरासुराच्या वधामुळे सर्व देव आनंदी झाले म्हणूनच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते। त्रिपुरारी पौर्णिमेला हरिहर भेट म्हणून शिव व विष्णूंची एकत्र पूजा केली जाते। भगवान शिवांना तुळशीपत्र व भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते। त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे आपण माता लक्ष्मीची साधना देखील करू शकतो। माता लक्ष्मीची साधना करण्यासाठी ओम श्रीं नमः हा मंत्र 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा। तसेच श्रीसूक्त 16 वेळा पठण करावे। पठण करताना श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे। त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र याचे पठण करावे। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुळशी माळेवर 108 वेळा जप करावा। आणि भगवान शिवांची साधना करण्यासाठी आपण ओम नमः शिवाय हा मंत्र रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा जप करावा। त्याचबरोबर शिवसहस्त्रनाम, शिवकवच, शिवमहिम्न स्तोत्र, शिव अष्टक अशा प्रकारे आपण भगवान शिवांची साधना करू शकतो। तर त्रिपुरारी पौर्णिमेचे आज आपण महत्त्व पाहिले। झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय।